क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वाईन शॉपमध्ये 60,000ची चोरी, 5 वर्षापासून काम करणारा नौकरच ठरला आरोपी। दिग्रस शहरातील बाजार समिती समोरील जयस्वाल वाईन शॉपमध्ये विश्वासू समजल्या जाणाऱ्या नौकरानेच नगदी रक्कम व दारूचे बॉक्स चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दुकान मालक ॲडव्होकेट संतोष कुमार राम नारायण जयस्वाल यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीवरून नौकर विजय जुगल जयस्वाल आणि राजू जयस्वाल यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय। सविस्तर असे 18 फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास दुकान मालक संतोष जयस्वाल हे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी काही वेळासाठी बाहेर गेले होते। दुकानाची जबाबदारी त्यांनी नेहमीप्रमाणे नौकर विजय जयस्वाल यांच्यावर सोपवली। मालक बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने दुकानातील नगदी रक्कम तसेच दारूचे काही बॉक्स परस्पर लंपास केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले। एवढेच नव्हे तर आरोपीने आपल्या ओळखीच्या मित्रांना आणि लहान भाऊ राजू जयस्वाल यालाही पैसे न घेता दारू दिल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे। दुकान मालक परत आल्यानंतर कॅश काउंटरमधील रक्कम कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संशय आल्याने त्यांनी नौकराकडे चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी विजय हा नगदी रक्कम आणि दारूचे बॉक्स चोरताना स्पष्ट दिसून आलाय। या घटनेत सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। विजय जयस्वाल हा मागील 5 वर्षापासून संबंधित दुकानात कार्यरत होता, त्यामुळे या कालावधीत काही आर्थिक गैरव्यवहार झाले असावेत असा संशय फिर्यादीने व्यक्त केलाय। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी विजय आणि राजू जयस्वाल दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज, अशोक जाधव, दिग्रस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।